हे तेच ठिकाण आहे जिथे आधुनिक संत आणि योगी स्वामी गगनगिरी महाराज यांची समाधी आहे। हा मठ नाथ संप्रदायाचा असून तपश्चर्येसाठीचे प्रतीक आहे। तर नमस्कार मंडळी, मी आज आले गगनगिरी आश्रमामध्ये। खोपोली रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळच हा मठ आहे। पायी चालत गेला तर अवघे 10 ते 15 मिनिटे लागतात। तर हा आहे आश्रमाचा मेन गेट। तेथून आत प्रवेश केला। मुख्य मंदिराच्या परिसरात फोटो काढण्यास मनाई आहे, त्यामुळे परवानगी घ्यायची। या मठामध्ये पूर्णपणे शांतता अनुभवायला मिळते, कारण हा मठच निसर्गाच्या सानिध्यात आहे। येथे आम्ही दर्शन घेतले आणि पुढे निघालो। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तसेच वाहणारे निळेभोर पाणी पाहून डोळ्यांचे पारणे फिटले आणि इथेच थांबावं असं वाटलं। येथे भक्ती निवास आहे, त्यामुळे कुठे राहायचे हा प्रश्नच उद्भवत नाही। येथे सगळीकडे फक्त शांतता आणि शांतताच अनुभवायला मिळते। आश्रमाच्या परिसरामध्ये एक गोशाला आहे आणि येथे खूप सारे गायीगुरी आहेत। तसेच येथे उत्तम स्वच्छता पाहायला मिळते। थोडं पुढे गेल्यावरती प्रति केदारनाथचे दर्शन घडते। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहिला की असे वाटते जणू संतांच्या भूमीमध्ये आलोय। फायनली आम्ही आता गुहेकडे जायला निघालोय। नंतर पुढे पायरी मार्ग लागतो, तो पार करत फायनली मी गुहा दर्शनाचे इथे आले। दर्शन घेतले आणि येथेच थोडा वेळ बसले। तेथील शांतता अनुभवली। तेथे असणाऱ्या लोकांकडे पाहून जाणीव झाली, लोक मंदिरामध्ये एवढा वेळ का बसतात, आणि मला माझं उत्तर मिळालं। तर तुम्ही कधी येताय या मठामध्ये? कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।